नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधू ही विनायकचा उपचार करून बाहेर आलेली असते। तर रेश्मा तिला अडवते आणि तिला विचारते की काय ग सिंधू, सावी ही कुणाची मुलगी आहे? तुला तर डॉक्टरांनी सांगितले होते की मूलबाळ होणार नाही, मग हिच्या बाबांचे नाव काय? तर लगेच सिंधू ही म्हणत असते की रेश्माताई, तुम्हाला काय करायचे आणि आमच्या पर्सनल बाबतीमध्ये तुम्ही नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नका। तेव्हा मात्र लगेच रेश्मा म्हणत असते की सिंधू, तू बाहेर जाऊ शकत नाही, कारण बाहेर आईंच्या आणि काकूंच्या मैत्रिणी आलेल्या आहेत, त्या गेल्यानंतर तू जाऊ शकते। तेव्हा लगेच सिंधू म्हणत असते की या घरातील नियम पाळण्यासाठी मी आता या घरातली सून राहिलेली नाही, त्यामुळे सिंधू काही रेश्माचे ऐकत नाही। तेव्हा त्या बायका रेश्माबरोबर जेव्हा सिंधू बोलत असते तेव्हा विचारतात की ही मुलगी कोण आहे? तर काकू ऋतुजा ह्या खोटं बोलतात की ही विनायकच्या मैत्रिणीची आई आहे। तेव्हा लगेच सिंधू काही ऐकत नाही आणि त्या बायकांसमोर येते। सिंधूला बघून त्या बायका विचारतात की काय ग सिंधू, तू तर जिवंत, यांनी तर सांगितले होते तू तर मेलेली आहे। ऋतुजा म्हणत असते की तेव्हा ती बातमी खरी होती, पण आम्हालाच माहिती नव्हतं की सिंधू जिवंत आहे आणि आत्ताच सिंधू आमच्यासमोर आली। तेव्हा त्या बायका म्हणत असतात की सिंधू जिवंत असताना राघवचे दुसरे लग्न का करून दिले असेल? नक्की सिंधूला मूलबाळ होत नाही म्हणूनच यांनी सिंधूला घराबाहेर काढले असेल। तर आश्चर्याने ते सिंधूकडे बघत असतात आणि सिंधू त्यांच्याकडे। त्यावर काकू म्हणते की राजश्री यांच्या सासू यांच्या वाट बघत असेल, त्यामुळे यांना तू प्रसाद दे, म्हणजे या घरच्या बाबतीत नाक खुपसणार तरी नाही। तर राजश्री म्हणते की चला, म्हणून त्या मैत्रिणींना ती आतमध्ये घेऊन जाते। तर काकू लगेच रेश्मावर ओरडते आणि तुला एक काम सांगितले तरी तुला ते व्यवस्थित करता येत नाही आणि तुझी काही चूक नाही, सर्व काही चुकते ते या सिंधूचं, आणि तुझ्यामुळे आज माझी सर्वांसमोर माझ्याच घरामध्ये इतरांसमोर मला खाली बघावे लागले। तू या घरामध्ये नव्हती तोपर्यंत आमचं सर्व व्यवस्थित चालू होते, मग तू या घरामध्ये का आली असेल? तेव्हा सिंधू म्हणत असते की मी येथे फक्त विनायकचा उपचार करण्यासाठी आले। काकू लगेच म्हणते की सुंभ जळाला पण पीळ मात्र काही गेला नाही। तेव्हा सिंधू म्हणते की स्वाभिमानी माणसांचं असेच असते काकू, इतके दिवस मी तुमचा अपमान सहन केला, पण आता मी तुमचा अपमान नाही सहन करू शकत, माझी मुलगी नाही म्हणून मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगते। तेव्हा ऋतुजा म्हणत असते की अगं, तुझी मुलगी तर तुझ्यासारखीच एकदम आगाऊ आहे। सिंधूला खूप राग येतो। सिंधू ऋतुजाला धमकावते, माझ्या मुलीबद्दल एकही अपशब्द बोललेला मी सहन करून घेऊ शकणार नाही। तर ऋतुजा घाबरते आणि काकू चक्कही मलाच धमकी देते असे घाबरतच विचारते। तेव्हा लगेच सिंधू जायला निघते तर मधू येते आणि मधू म्हणते की विनायकची ट्रीटमेंट झाली का सिंधू? आणि मला तर असे वाटले होते की तू येथेच राहशील आणि विनायकला जर तुझी आत्या लगेच गरज लागली तर काय करायचे? तेव्हा लगेच काकूही मधूवर ओरडते। काकू म्हणते की काय ग, बाहेरच्या माणसांना आपल्या घरामध्ये ठेवून घ्यायचे असते का? कधी त्यांना आग्रह करायचा नसतो। तेव्हा लगेच सिंधू पुन्हा जायला निघते आणि मी या घरामध्ये कधीच थांबू शकत नाही असे ती स्पष्टपणे उत्तर देते। तेव्हा काकू मनात म्हणते की तुझा हा अहंकार एक दिवस मी मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही। लगेच काकू ही जोराने राघव, राजश्री, रत्नाकर यांना आवाज देते। तर राजश्री धावत येते, काय झाले असे विचारते। तेव्हा लगेच काकू म्हणते की आरतीची वेळ झालेली आहे, आपण आरती करून घेऊयात। तर सावी धावतच येते आणि काय आरती म्हणायला तर मला खूप आवडते, आणि आई आपण आरती झाल्यानंतर जाऊ असे सावी सिंधूला विचारते। तेव्हा काकू लगेच ही राघवला म्हणत असते की राघव, बरं झाला तू आला, आणि चल आता आजच्या आरतीचा मान तुला आणि तुझ्या बायकोला। तेव्हा मधू लगेच खुश होऊन राघवबरोबर आरती करण्यासाठी तयार होते। तर सावी आणि ही आग्रह करतच असते म्हणून सिंधू थांबते। तेव्हा आरती ही मस्त होते। तेव्हा सिंधूला राघवबरोबर गणपती बाप्पाची आरती केल्याचे ते क्षण आठवतात। आरती झाल्यानंतर मधू ही सर्वांना आरती देते आणि सिंधूला सुद्धा आरती देते आणि सिंधू, देवाला तरी नमस्कार करून जा असे ती म्हणते। तेव्हा सिंधू आणि सावी देवाला नमस्कार करतात आणि जायला निघतात। तर राघव लगेच म्हणतो की आजच्या दिवशी मधू कुणालाही न जेवता जाऊन नको देऊ, सर्वांना प्रसाद दे। तेव्हा मात्र
तेव्हा सिंधू देवासमोरील ते जे काही फळ ठेवलेले असते केळाचे ते घेते आणि जेवणाला कोणीही आग्रह करू नका, मी फक्त या देवासमोरील प्रसाद फळ घेते. तेव्हा ती सावीला ते फळ देते आणि लगेच राघव म्हणत असतो की मधू, आपलं जे काही गेस्ट हाऊस आहे ते तू रेडी करशील का आलेल्या पाहुण्यांसाठी. सिंधू म्हणत असते की आम्ही आमच्या राहण्याची सोय करू शकतो. तर त्या दोघी जायला निघतात तर लगेच विनायक येतो आणि सावी असे जोराने ओरडून येथेच थांबा असे बोलतो. तेव्हा लगेच विनायक राघवला म्हणत असतो की बाबा, आपलं घर किती मोठं आहे, डॉक्टर सिंधू आणि सावी याच घरामध्ये राहतील म्हणजे मला दिवसभर सावीबरोबर खेळण्यासाठी भेटती. तर काकू म्हणते की अरे विनू, असा आग्रह नसतो करायचा, डॉक्टर लोक कधीही घरामध्ये नसतात राहत. तेव्हा विनायक म्हणतो की का राहत नाही, त्यासुद्धा माझे फॅमिली आहेत, मग त्या या घरामध्ये राहू शकतात. काकू म्हणते की त्यांचं आडनाव काय आणि आपलं आडनाव काय. तेव्हा विनू म्हणतो की त्यांचं नाव सावंत आणि आपलं रत्नपारखी, पण त्या आपल्याच फॅमिली आहे, घर इतकं मोठं, मग येथे राहू शकतात. तर काकू म्हणते की राघव हा तुझा मुलगा आहे, तूच समजाव. रत्नाकर म्हणतो की काकू वहिनी, आपल्याला विनायकच्या मनाप्रमाणेच घ्यावे लागेल. तेव्हा सिंधू म्हणते की बाळा विनायक, असा हट्ट नसतो करायचा आणि आता मी तुझी ट्रीटमेंट करणार ना, मग पुण्यातच राहणार आणि दररोज ट्रीटमेंट करण्यासाठी सावीला घेऊन येथे येत जाणार, मग सावी आणि तुझी दररोज भेट होत जाईल. तर विनू म्हणतो की मग आमच्याच घरामध्ये राहा ना तुम्ही. मधू म्हणते की काकू, खरंच विनायकची इच्छा आहे सिंधू आणि सावीने येथे राहावे आणि सिंधू ट्रीटमेंट सुद्धा विनायकची येथेच करेल. तेव्हा काकू म्हणते की तुला जे काही करायचे ना ते तू कर मधू, परत रडत माझ्याकडे येऊ नको. सावी आणि मधू आग्रह करतात तर सिंधू ऐकते आणि दुसऱ्या दिवशी मस्त तयार होऊन विनायकची ट्रीटमेंट ही ते घेत असते. विनायकला हळूहळू पायावर उभे कसे राहायचे ते शिकवत असते. काकू आणि मधू तेथेच असतात. तर विनायक हा लगेच खाली पडतो तर लगेच सिंधू म्हणत असते की कोणीही हात लावू नका आणि ती विनायकला म्हणत असते की प्रयत्न करायचे ना आपल्याला, त्यामुळे प्रयत्न करत राहा, म्हणून विनायकला उठवण्याचा ती प्रयत्न करत असते. तर लगेच विनायकला त्रास होत असतो. काकू म्हणते की हे काय चालले, विनायकला तर खूप त्रास होतो कारण काकूचा जीव खूप कासावीस झालेला असतो. तेव्हा मधू म्हणते की सिंधू सांगते ना, सिंधू त्याला प्रयत्न करण्यासाठी, त्यामुळे काकू तुम्ही शांत बसा. तेव्हा काकू म्हणते की काय ग मधू, इने तुझ्यावर काय जादू केली, कारण तू तिला या घरामध्ये ठेवून घेतले आणि आता विनायकला सुद्धा इतका त्रास होतो तरी तू सहन करते. सिंधू पुन्हा काकूकडे लक्ष न देता विनायकला उभे राहण्यासाठी सांगते. तर विनायकला आणखीनच त्रास होऊ लागतो. तर काकू पुन्हा म्हणत असते की अगं तू हिला काय समजते आणि ही विनायकला किती त्रास होतो तो का सहन करू शकत नाही, एकतर हिच्यामुळे माझा राघव. तर मधू म्हणते की काकू प्लीज मुलांसमोर हा विषय नको. तेव्हा लगेच सिंधू ही विनायकला हाताला धरून बेडवर बसवते आणि मधूला म्हणते, ह्या मॅडम जर असे मधी बोलणार असणार तर माझी ट्रीटमेंट व्यवस्थित होणार नाही, तुम्ही प्लीज त्यांना बाहेर जाण्यासाठी सांगा. तेव्हा मधू म्हणते की काकू प्लीज विनायकसाठी तरी तुम्ही बाहेर थांबा, सिंधूला तिचे प्रयत्न करून द्यात. तेव्हा सिंधू ही पुन्हा विनायकची प्रॅक्टिस घेत असते. तर विनायक म्हणतो की डॉक्टर सिंधू, मला आता खूप त्रास होत नाही, मला आता खूप छान वाटते. तेव्हा लगेच सावी म्हणत असते की विनायक, तू माझ्या आईचं जेव्हा जेव्हा ऐकशील ना तेव्हा तू खरंच खूप छान चालशील. सिंधू म्हणत असते की विनायक, खरंच तू खूप छान चालशील कारण प्रॅक्टिस ही करतच राहायची. तेव्हा मधू म्हणते की सिंधू, खरंच विनायक आज तुझ्यामुळे इतका प्रयत्न करू शकतो, तुझे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. तर लगेच सिंधू म्हणत असते की मिसेस रत्नपारखी, हे उपकार नाही, एक डॉक्टर म्हणून मी हे कर्तव्य पार पाडते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सावीला भूक लागलेली असते तर मधू ही तिला जेवणासाठी देत असते. तर काकू म्हणते की हे माझं घर आहे, कुठं लॉजिंग किंवा भाड्याचे रेस्टॉरंट नाही, त्यामुळे येथे दर महिन्याला सिंधूला 30,000 रुपये भाडे द्यावे लागेल. तर सिंधूला धक्का बसतो. त्यानंतर सावी जेवल्यानंतर सिंधू ही राघवला काही पैसे देत असते आणि माझी मुलगी येथे जेवली, हे तुमचे जेवणाचे पैसे. तेव्हा लगेच राघव म्हणत असतो की हे रेस्टॉरंट नाही, तुमची मुलगी जेवली म्हणून तेथे पैसे द्यावे लागतील, हे घर आहे. तेव्हा लगेच आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.